नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही जनरल नॉलेजचे काही 20 प्रश्न आहेत ते आज आपण पाहणार आहोत. तर अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग आता व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न पहिला, वंदे मातरम कोणत्या भाषांमध्ये रचले गेले आहे? या प्रश्नाचा उत्तर आहे शी, संस्कृत व बंगाली. प्रश्न दुसरा, वंदे मातरमला राष्ट्रगीतांचा दर्जा कधी मिळाला? या प्रश्नाचा उत्तर आहे 24 जानेवारी 1950 रोजी. प्रश्न तिसरा, युनोच्या आमसभेतील पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण? या प्रश्नाचा उत्तर आहे विजयालक्ष्मी पंडित. प्रश्न चौथा, भारताच्या परदेशातील पहिल्या महिला राजदूत. या प्रश्नाचा उत्तर आहे ए. सी.बी. मुथम्मा. प्रश्न पाचवा, सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. हरिण. प्रश्न सहावा, भारतात सर्वात प्रथम मोनोरेल सेवा कोणत्या शहरात सुरू झाली? या प्रश्नाचा उत्तर आहे बी. मुंबई. प्रश्न सातवा, तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे कोणता रोग होतो? या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. कर्करोग. प्रश्न आठवा, पन्हाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचा उत्तर आहे सी. कोल्हापूर. प्रश्न नववा, मोरारजी देसाई हे भारताचे कितवे पंतप्रधान होते? या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 6वे. प्रश्न 10वा, भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत स्वातंत्र्याचा समावेश कलम मध्ये केला आहे? या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 19. प्रश्न 11, श्री संत तुकडोजी महाराज समाधी टिंबटिंब येथे आहे? या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. मोझरी. प्रश्न 12, टिंबटिंब हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे? या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. सिंधुदुर्ग. प्रश्न 13, महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली आहे? या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. गोदावरी. प्रश्न 14वा, 1857 भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. वी. दा. सावरकर. प्रश्न 15, आंतरराष्ट्रीय एड्स दिन म्हणून कोणता दिवस घोषित करण्यात आलेला आहे? या प्रश्नाचा उत्तर आहे
पर्याय क्रमांक डी 1 डिसेंबर. प्रश्न 16. जागतिक रेड क्रॉस दिन कधी साजरा करतात? या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 8 मे रोजी. प्रश्न 17. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत स्वातंत्र्याचा समावेश कलम मध्ये केला आहे. या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 19. प्रश्न 18. भारतातील सर्वात लांब धरण कोणते? तर ह्या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हिराकुंड, ओडिसा. प्रश्न 19. भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चंदीगड. प्रश्न 20. बॅरन ज्वालामुखी कोठे आहे? या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अंदमान निकोबार. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील.